नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत की डायफॉन्टिक इक्वेशन मध्ये बघा, मी एकदा रिव्हिजन करून देतो तुम्हाला. डायफॉन्टिक इक्वेशन काय असतं की ax + by = c च्या फॉर्म मध्ये जे इक्वेशन असेल त्याला आपण म्हणतो डायफॉन्टिक इक्वेशन. बघा, त्याचं दुसरं नाव काय आहे, इज ऑल्सो कॉल्ड लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन. याच्यामध्ये काय असतो की दोन अननोन व्हेरिएबल x आणि y. आपण काल पाहिले की जीसीडी कसं फाइंड करायचं आहे बाय इक्विलिब्रियम अल्गोरिथम नुसार. आणि आपण याच्या अगोदर हे पाहिलेलं की हे थेरम बघा की द लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन ax + by = c has a solution if and only if d divided by c where d is GCD of a आणि b. जर तुम्हाला एखाद्या डायफॉन्टिक इक्वेशनला सोल्युशन कधी असेल तर त्याचं जर d हा c ला डिव्हिजिबल असेल तर त्याला म्हणतो आपण d काय तुमचा GCD of a b. आणि काल पाहिलं आपण इक्विलिब्रियम अल्गोरिथम नुसार की GCD कसं फाइंड करायचं. ठीक आहे, आता दुसरं पाहूया आपण की काय की थेरम दुसरा काय होता आपल्याकडं की याचं जनरल सोल्युशन काय असतो, पर्टिक्युलर सोल्युशन काय असतो बघा की एक्स आपल्याला एक सोल्युशन भेटला तर आपण त्याचे अदर सोल्युशन काढू शकतो. पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करून याचा आपण सोल्युशन काढू शकतो. तर सोल्युशन म्हणजेच काय की आपल्याला ax + by = c साठी x आणि y फाइंड करणे म्हणजेच आपण याचं सोल्युशन फाइंड करणे. हे तुमचं काय झालं अनदर सोल्युशन. बघा इथं x = x0 + b/d. b कोणता आहे आपल्याकडं, हा b आणि d कोण आहे GCD of ab * t. y = y0 - a/d * t. हे झालं तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. आता याच्यानंतर बघा आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे की सोल्युशन कसं फाइंड करायचं आहे. ठीक आहे, काल आपण पाहिलेलं आहे काय बघा, कालच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं की ह्या इक्वेशनला सोल्युशन आहे की नाही चेक करायचं आहे. बघा, फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग डायफॉन्टिक इक्वेशन कॅनॉट बी सॉल्व. म्हणजे सॉल्व आहे की नाही. सॉल्व कधी म्हणतो आपण, जर यांचा जीसीडी काढला ए आणि बी चा. बघा इथं जीसीडी ऑफ a, b = d आणि d जर c ला डिव्हिजिबल असेल तर इट इज अ सोल्युशन. आणि जर d डज नॉट डिव्हिजिबल बाय c असेल तर नो सोल्युशन. ठीक आहे, जर सोल्युशन असेल तर त्याच्यापुढे आपण सोल्युशन फाइंड करणार, नसेल तर तिथं स्टॉप करून द्यायचं आहे. ठीक आहे, काल पाहिलं आपण 6x + 51y = 22. काल पाहिलं याचं जीसीडी कसं फाइंड करतो आपण. बघा 6x + 50y = 22. आपल्याकडे a = 6, b = 51 आणि c = 22. आता जीसीडीला काय म्हणणार आपण, d = GCD of a, b म्हणजे 6 आणि 51 चा जीसीडी काढायचा आपल्याला. तर काल पाहिलं आपण की ह्या दोघांचा जीसीडी मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 51. तर मी ते 51 घेतलाय. 51 = किती, आता हा जो 6 आहे तो इथं 6 मल्टिप्लाय येईल. नंतर कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 51 च्या जवळपास येईल. म्हणजे किती 8 × 6 प्लस किती रिमाइंडर राहतो तुमचा 3. म्हणजे 48 + 3 म्हणजे 51. परत तुमचा कोण येणार आहे हा 6. बघा इथं काय केलेलं आहे त्यांनी, आता मी जर शिकवलेला आहे तो हा 6 फर्स्ट घेतलेला आहे आणि 8 नंतर घेतलेला आहे. पण याच्यात कसं केलंय की 8 फर्स्ट आहे 6 नंतर आहे. म्हणजे जो आपला इथं नंबर घ्यायचा आहे, आता हा 6 जो आहे सेकंड तो इथं येऊन जाईल. तुम्ही कसं बी करा, फक्त तुम्हाला काय समजलं पाहिजे की हे जे आहे आपल्याला हे आपण घेतलेलं आहे पण हे फिक्स आहे 6. आता 6 समोर आला आणि हा 3 समोर आला. बघा इथं 3 समोर आला, हे सेकंडला घेतलेला आहे. मग मी 6 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे माझा 3 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे 6 च्या जवळपास येईल. 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती आला तुमचा 6 झाला, रिमाइंडर 0 आणि लास्ट नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे 3. मग तुमचा जीसीडी किती असेल लास्ट नॉन झिरो 3. मग 6 आणि 51 चा जीसीडी किती आला 3. तर 3 हा 22 ला डिव्हिजिबल आहे का, 3 डज नॉट डिव्हिजिबल बाय 22 म्हणजेच काय 22. म्हणजेच काय द गिवन इक्वेशन हॅज अ नो सोल्युशन. हे काल पण पाहिलेलं आहे, एकदा रिव्हिजन करून दिले मी. आता बघा हे पण सेम एक्झाम्पल 33x + 14y = 150. हे काल पाहिलेलं आपण एक्झाम्पल. आता त्याच्यानंतर बघा अजून एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल पाहूया की आपल्याला काय एक्झाम्पल पाहिजे. आता बघा की हे दुसरा एक्झाम्पल आहे 33x + 14y = 15. आता याच्यामध्ये पण आपण पाहिलेला आहे, काल हा एक्झाम्पल घेतला होता मी. याच्यामध्ये पण काय की जर याचा जीसीडी काढणार आपण सेम प्रोसेस. बघा आता 33 आणि 14 मध्ये मोठा कोण आहे 33 आहे आणि हा एक्झाम्पल कालच्या आपण लेक्चर मध्ये घेतलेला आहे. मग आपण इथून बघा, इथून तुमचं काय आलेलं आहे की लास्ट नॉन झिरो 1 आला होता जीसीडी आपला. मग जीसीडी आहे 1 जो आहे 150 ला डिवाइड करतो म्हणजे इट हॅज अ सोल्युशन. हा पण एक्झाम्पल पाहिलं आहे की 14x + 30y = 93. याला आपण सोल्युशन भेटतो.
आता बघा की सोल्युशन भेटतो इथपर्यंत ठीक आहे, पण जर सोल्युशन भेटत असेल तर तो सोल्युशन कसं फाइंड करायचं हे बघूया आपण आज. बघा मी थोडं स्लो प्रोसेसने घेतो एक एक्झाम्पल, नंतर दुसरा एक्झाम्पल जो आहे तो फास्ट घेतो. तर बघा इथं फर्स्ट एक्झाम्पल आहे एक की काय, हा एक्झाम्पल फर्स्ट, डिटरमाइन ऑल सोल्युशन इन द इंटिजर ऑफ द डायफॅन्टिक इक्वेशन. आता मला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे ह्या इक्वेशनचं. कोणती इक्वेशन आहे, 56x + 72y = 40. ठीक आहे. आता हे इक्वेशन तुम्हाला एक्झरसाइज मध्ये आहे, मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला. आता बघा की 56x फर्स्ट आपण चेक काय करणार की डायफॅन्टिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं असेल तर तुम्ही फर्स्ट काय फाइंड करणार की याला सोल्युशन आहे की नाही. जर सोल्युशन असेल तर पुढे चेक करणार, नसेल तर मग डायरेक्टली तिथं स्टॉप करणार, इट हॅज नो सोल्युशन. चला बघूया आता एक काय की द गिवन डायफॅन्टिक इक्वेशन आपल्याकडे हे गिवन आहे. तुम्ही एबीसीच्या व्हॅल्यू लिहून काढल्या, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला जमेल. आणि आपण डी ला काय म्हणलं आता, जीसीडी ऑफ एबी, आणि हे ए बी ची व्हॅल्यू किती आहे 56 72. आता बाय इक्वल अल्गोरिथम नुसार आपल्याला जीसीडी काढायचं आहे. तर जीसीडी कसं काढणार, सगळ्यात मोठा कोण आहे 72 = आता 56. बघा परत सांगतो मी, इथं जर समजत नसेल तर यांनी काय केलेलं आहे की 56 जो आहे, मी कसं करत होतो मागच्या लेक्चरला 56 × दिस मल्टिप्लाय = 6 सेमच आहे. आता बघा 56 घेतला मी, 72 = 56 × काय मल्टिप्लाय करू म्हणजे 72 च्या जवळपास येईल, म्हणजे एक 1च आहे, 1 × 56 प्लस आता किती ऍड करू मी रिमाइंडर, म्हणजे आपला 56 येईल 16. तर बघ किती झाला हा 72. परत हा 56 कुठे येणार तुमचा समोर आला, हे 56 समोर आला. नंतर परत हा 16 कुठं आला, इथं आलाय. मग मी काय मल्टिप्लाय करू 16ला म्हणजे 56 च्या जवळपास येईल 3 म्हणजे की 48 आणि प्लस किती 56 8. परत हा 16 तुमचा इथं आहे, 16 इथं आला आणि हा रिमाइंडर इथं आला. मग मी किती मल्टिप्लाय करू म्हणजे 60 येईल. 8 ला किती मल्टिप्लाय करू 2 ने म्हणजे 60. रिमाइंडर किती आला तुमचा 0. जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचंय. आता याचा जीसीडी कसा असेल बरं की द लास्ट नॉन झिरो रिमाइंडर. आता हा तर 0 रिमाइंडर आहे, हे लास्टचे आहे ना रिमाइंडर आहे. मग सगळ्यात लास्टला नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे 8. मग तुमचा जीसीडी किती आला इथं 8. आता इथपर्यंत आला आपल्याकडे जीसीडी 8. आता इथं सोल्युशन आहे की नाही चेक करायचं आहे. तर आपल्याकडे किती आहे हा 40. तर इथं बघा सी ची व्हॅल्यू किती आहे 14 आहे आणि डी ची व्हॅल्यू किती आली आहे 8. मग तुम्ही इथून सांगू शकता की 8 डिव्हिजिबल बाय 40 म्हणजे 8 हा 40 ला भाग देतो का, जातो, येस जातो, म्हणजे ज्याला काय इट हॅज अ सोल्युशन. मग मी इथं काय ना द गिवन इक्वेशन हॅज अ सोल्युशन. आता हे झालं तुमच्याकडे सोल्युशन. आता याच्यानंतर काय फाइंड करायचं की एक्झॅक्ट सोल्युशन कोणते आहेत, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. बघा आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हा जो तुम्ही इक्वेशन बनवलेला आहे याचाच वापर करायचा आपल्याला. बघा हे जे इक्वेशन आहे ना याचा वापर करायचा आहे. आता मी ह्या इक्वेशनचा वापर करतो. बघा हे इक्वेशन ॲज इट इज इकडे लिहितो मी काय 72 = 1 × 56 + 16 आणि नंतर 56 = किती 3 × 16 + 8. कुठपर्यंत लिहायचं आहे की जिथून आपण जीसीडी काढला ना तिथून. आता बघा ह्याच इक्वेशनला कसं करणार आपण की हे जे आहे हे लास्टचं बघा 56 = जिथून आपण जीसीडी काढला ना ते एका साईडला काय ठेवायचं जीसीडी. बघा 8 ठेवला एका साईडला, बाकी एका साईडला आणणे 56 मायनस. आता हे 3 × 16 काय इकडे प्लस, इकडे आल्यावर काय बरं ब्रॅकेटमध्ये 3 × 16. काय केलं मी की बघा आपल्याला 8 आणायचं एका साईडला. हा 8 काय आहे कारण नंतर याला मल्टिप्लाय करून मला काय आणायचंय 40 आणायचं. मी मल्टिप्लाय करू शकतो 5 ने. तर परत आता काय करा की इथून जे आहे तुम्हाला तुमच्याकडं आता हे 8 ची व्हॅल्यू पुट केली. आता कशाची व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला 16 ची व्हॅल्यू पुट, म्हणजे रिमाइंडरची व्हॅल्यू पुट करत जायचं आहे. बघा आता नेक्स्ट रिमाइंडर कोण आहे 16. परत तुम्ही 16 ची व्हॅल्यू पुट करणार 56 मायनस. आता बघा 3 × 16 ची व्हॅल्यू कशी येईल बरं, इथून 72 आहे 72 मायनस किती हा इकडे आला किती 1 × 56. ओके बघा मी कशाची व्हॅल्यू पुट केली आता या 16 ची व्हॅल्यू. मग तुमच्याकडे 8 = काय आलं बघा 56 मायनस. आता हे 3 ब्रॅकेटमध्ये आहे याला मल्टिप्लाय करून घ्या किती 3 × 72 मायनस. आता हा -3 आणि हा मायनस काय होईल प्लस 3 × 1 3 × 56. आता आपल्याला बघा 72 आणि 56 आला पाहिजे का, कारण की आपल्याकडे 72चा जो कोएफिशियंट असेल
तो y असेल आणि 56चा जो कोइफिशियंट असेल तो काय असेल तुमचा x असेल. ठीक आहे. आता इथून बघा की 8 इक्वल टू, आता मी सॉल्व्ह करतो. हे किती 56 म्हणजे किती 1, म्हणजे इथं 1 इंटू 56 मायनस 3 इंटू 72 प्लस 3 इंटू 56. म्हणजे मी समजण्यासाठी केलं की या 56ला मल्टिप्लाय नाही म्हणजे काय आहे 1. आता बघा 1 आणि हे 3 आणि इथं प्लसचे ॲडिशन म्हणजे काय तुमच्याकडं 8 इक्वल टू 3 आणि 1 किती झालं तुमच्याकडं 4 इंटू 56 मायनस इथं किती 3 इंटू 72. आता बघा आपल्याला काय नको इथं 72चा कोइफिशियंट म्हणजे आपल्याकडं हे इक्वेशन इथं किती पाहिजे आपल्याला 40 पाहिजे. तर मी ह्या वन साईडला 40 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करू 5 ने. मग मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड किती 5 ने मल्टिप्लाय करा. तर बघा इथं तर तुमच्याकडे हे इक्वेशन आलेलं आहे किती 8 इक्वल टू 56 इंटू 4 प्लस 72 इंटू -3 आलेला आहे. मग मला याला किती करायचं आहे 40 करायचं आहे. तर मग मल्टिप्लाइंग बाय किती 5. मग हा 40 झाला, याला 5 ने मल्टिप्लाय करा, याला हा किती झाला 20 झाला आणि याला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर किती -15. आता तुम्ही म्हणता इथं प्लस होता आपल्याकडे -3 होता ना, मग इथं प्लस आणि ब्रॅकेटमध्ये -3 केलाय. बघा इथं हा जो मायनस आहे ना, कारण आपल्याकडे एक्झाम्पल मध्ये काय आहे प्लस आहे. मग याला प्लस करायचं तर आपण काय करू इथं प्लस आणि हा या मायनस ब्रॅकेटमध्ये -3. अशा पद्धतीने इथपर्यंत आलो आपण. मल्टिप्लाय केलं 5 ने हा 15 झाला. आता इथून काय करायचं आपल्याला की बघा हे इक्वेशन आलं आपल्याकडे कोणतं इक्वेशन होतं 56x प्लस 72y इक्वल टू 40. आता कम्पेअर करूया आपण. 40 एका साईडला आलेला आहे, 56चा कोइफिशियंट काय असेल तुमचा x म्हणजेच हा बघा ही झाला x ची व्हॅल्यू किती 20 प्लस 72चा कोइफिशियंट कोण आहे -50. म्हणून बघा इथं किती आहे 72चा कोइफिशियंट -50 हा झाला तुमचा y0. तुमच्याकडे वन सोल्युशन एक भेटला काय x0 इक्वल टू 20 आणि y0 इक्वल टू -15. बघा हे एक सोल्युशन भेटलेलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला जे आहे ना अनदर सोल्युशन काढायचं. एक सोल्युशन भेटलं तुमच्याकडं की तुमच्याकडं x आणि y च्या व्हॅल्यू भेटल्या किती 20 आणि -15. जर मी x आणि y च्या व्हॅल्यू पुट केला तर तुमचा आन्सर किती झाला पाहिजे 40. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एक थेरम होता की अनदर सोल्युशनसाठी काय x इक्वल टू x0 प्लस b अपॉन d इंटू t. हा फॉर्म्युला तुम्ही काय करायचंय लिहून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाईल हा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, त्याच्यामुळे दिस इज अ टू इम्पॉर्टन्स फॉर्म्युला. थेरमच येतो. आता आपल्याला अनदर सोल्युशन काढायचं आहे x इक्वल टू x0 प्लस b अपॉन d इंटू t. नंतर दुसरा y इक्वल टू y0 मायनस a अपॉन d इंटू t. आपण हे प्रूव्ह पण केलेलं आहे. चला व्हॅल्यू पुट करू. आता x इक्वल टू x0 ची व्हॅल्यू किती आलेली 20 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे 72, d ची व्हॅल्यू 8 आलेली आहे इंटू t प्लस y इक्वल टू y0 ची व्हॅल्यू -50 मायनस 56 अपॉन 8, a ची व्हॅल्यू किती 56 अपॉन 8 इंटू t. तर x इक्वल टू आता याला सॉल्व्ह जर केलं तर किती x इक्वल टू 20 प्लस 90 आणि y इक्वल टू -15 मायनस 70. हे सॉल्व्ह केल्यानंतर हे आलं म्हणजे हे तुमचं काय झालं रिक्वायर्ड सोल्युशन. x इक्वल टू 20 प्लस 90 y इक्वल टू मग t ची व्हॅल्यू तुम्ही किती पुट करू शकता 0 पुट करू शकता 1 पुट. हे नंतरचा प्रश्न झाला आपल्याला, पण हे काय तुमच्याकडं हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. आता एक दुसरा एक एक्झाम्पल घेतो बघा मी समजण्यासाठी तुम्हाला. बघा एक दुसरा एक्झाम्पल आहे की काय 172x प्लस 20y इक्वल टू 1000. याचं पण काय करायचं आपल्याला की डिटरमाइन ऑल सोल्युशन इन द पॉझिटिव्ह इंटिजर ऑफ द डायफॉन्टिक इक्वेशन. मग आता हे सोल्युशन काढायचं आहे. इक्वेशन काय आपल्याकडं 172x प्लस 20y इक्वल टू 1000. चला याचं सोल्युशन काढूया आपण. फर्स्ट आपल्याकडे काय आहे की ह्या डायफॉन्टिक इक्वेशनला सोल्युशन आहे की नाही चेक करायचं आहे. मग सोल्युशन आहे की नाही चेक करायचं तर मी डायफॉन्टिक इक्वेशन लिहिलं फर्स्ट. त्याच्यानंतर कम्पेअर केलं ax प्लस by इक्वल टू c ला abc व्हॅल्यू काढल्या. नंतर d इक्वल टू काय मानला आपण जीसीडी ऑफ ab म्हणजे 172, 20. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की बाय इक्वल अल्गोरिथम नुसार जीसीडी काढून घ्यायचा आहे. मग हा जो टेबल आहे तुम्हाला म्हणजे हे जे इक्वेशन बनतो ना त्याच्यावरूनच आपल्याला नंतर सोल्युशन भेटतं. मग मी काय करणार सगळ्यात मोठी टर्म कोणती 172. आता मी 20ला मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 172च्या जवळपास जाईल 8 ने मल्टिप्लाय केला प्लस किती आला 12.
म्हणजे 160 प्लस 12 किती 172 ही फर्स्ट टर्म झाली तुमची. नंतर परत तुमचा हा 20 इथं येईल, हा 12 इथं येईल. मग मी 12 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे 20 पर्यंत जाईल, 1 ने मल्टिप्लाय केला रिमाइंडर राहिला 8. परत तुमच्याकडे हा 12 इथं येईल, हा 8 इथं येईल. परत मी 8 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे तुमचा 12 येईल 4, 1 ने मल्टिप्लाय करून ऍडिशन किती रिमाइंडर किती जातो 4. परत हा 8 समोर येईल, हा 4 समोर येईल. 8 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे तुमचा 8 येईल, डायरेक्ट 2 ने मल्टिप्लाय करा. तुमचा लास्ट नॉन झिरो किती रिमाइंडर आला 4, म्हणजे जो येईल तो तुमचा काय असतो जीसीडी ऑफ ए बी. इथून तुम्हाला जीसीडी भेटलाय किती 4 भेटलेला आहे. आता तुम्हाला काय पाहिजे बघा की आता इथून तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू म्हणजे इथे ॲज अ सोल्युशन इथून तुम्ही सांगू शकता, डायरेक्टली सांगता येणार नाही की 4 डिव्हिजिबल बाय 1000. बघा 4 हा 1000 ला डिव्हिजिबल आहे म्हणजेच इट हॅज अ सोल्युशन. ओके, आता सोल्युशन जर भेटलं तर तुम्ही काय करता आता की ही लास्ट नॉन झिरो आपल्याला ही टर्म पाहिजे. आता बघा ह्या टर्महून आता पुढची टर्म काय बघा 4 मी एका साईडला ठेवलाय 4, तर 12 एका साईडला हा 1 इंटू 8 जो आहे इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल इकडे आल्यावर मायनस, म्हणजे बघा 12 मायनस 1 इंटू 8. परत आता याच्यावरचा नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे 8 आहे. मग 8 ची व्हॅल्यू पुट करायची बघा. आता हे 12 ला काही नाही मल्टिप्लाय म्हणजे 1 आहे, 1 इंटू 12 जशाच तसे, मायनसला मायनस 1 ला मायनस. आता ब्रॅकेटमध्ये काय 8 ची व्हॅल्यू पुट करायची. बघा 8 ची व्हॅल्यू कशी येईल बरं की 1 मायनस 12 जो आहे इथं प्लस आहे, इकडे काय होईल मायनस, म्हणजे 20 मायनस 1 इंटू 12 म्हणजे बघा इथं आला का. आता याला सॉल्व्ह करून घेऊया. 20 मायनस 1 इंटू 12 फर्स्ट काय 1 इंटू 12, आता मायनसनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, मायनस 1 इंटू 12 20, आता मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 1 12. ओके, मग आता बघा की काय करायचं आपल्याला की हे 12चा कोएफिशियंट किती 1 आहे आणि ह्या 12चा कोएफिशियंट 1 आहे. पण दोघात किती आहे ऍडिशनची टर्म, तर 1 प्लस 1 किती 2 आणि हे 12 एका साईड म्हणजे 12 काय दोघातून कॉमन काढलं तर किती येईल हा 2 मायनस 1 इंटू 20. आता बघा 2 इंटू 12 आलं मायनस 1 इंटू 20 आलं, तर आता काय करायचं आपला पुढचा रिमाइंडर कोण आहे 12. परत 12ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. 2 इंटू 12ची व्हॅल्यू कशी येईल 172 मायनस 8 इंटू 20. बघा 2 इंटू 12ची व्हॅल्यू पुट केली 172 मायनस 8 इंटू 20 मायनस परत हे 1 इंटू 20. आता काय करायचं आपल्याला हे सॉल्व्ह करूया. हे 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 2 इंटू 172 परत मायनसला मायनस 2 इंटू 8 16 इंटू 20 मायनस 1 इंटू 20. आता काय करायचं आपल्याला की 2 इंटू 72 ॲज इट इज. परत आता 20 आणि ह्या 20 दोन 20 आहे, त्याचं काय करूया आपण इथं मायनस आहे इथं मायनस, एक 20 लिहून घ्यायचा. बघा याच्यात कसं करायचं की 2 आले, इथं पण काय होता 12 होता, इथं पण 12. फक्त त्यांचं कोएफिशियंट किती त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. आता इथं 20चं काय आहे बरं 20चं मायनस 16 आहे, इथं मायनस 1, 20 मी इथं घेऊन टाकला मायनस 16 आणि मायनस 1 किती 70. आता हे 70 आलं तर इथून तुम्ही डायरेक्टली कसं म्हणू शकता आता 2 इंटू 172. आता मी काय करतो मायनस नको आपल्याला तर प्लस मायनस 17 करून टाकतो म्हणजे एकच होऊन जातं इंटू 20 इक्वल टू 4. आता आपल्याला एका साईडला किती आणायचंय बरं बघा एका साईडला किती आणायचंय एक 1000. मग मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा 1000 येऊन जाईल. बघा 4 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा 1000 येईल, तर मी किती मल्टिप्लाय करणार आता 250 मल्टिप्लाय करणार. मग बघा 250 मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑन 250, तर किती येईल बरं हे 1000 झालं. नंतर बघा हा 2 ला पण 250 ने मल्टिप्लाय केलं किती येईल 2 गुणिले 250 म्हणजे 500 आणि परत 17 ला पण किती मल्टिप्लाय करायचंय 250 ने. 172 आणि 20 तसंच ठेवायचं का कारण की आपल्याला त्यांचे जे कोएफिशियंट येईल ते आपलं x0 y0 असतं. म्हणून मी इथं मल्टिप्लाय करतो इथं 170 इंटू 500 प्लस 20 इंटू मायनस 17 गुणले 250 किती येतात 4250. मग हे झालं तुमच्याकडं. आता 172चा कोएफिशियंट जो x0 असतो आणि 20चा कोएफिशियंट कोण असेल y0. मग x0 आणि y0 ची व्हॅल्यू भेटली इज द वन ऑफ द सोल्युशन. बघा हे एक सोल्युशन भेटलं आपल्याकडे x0 आणि y0. आता अनदर सोल्युशन काढायचं आपल्याला. अनदर सोल्युशन साठी काय की x इक्वल टू x0 प्लस b अपॉन d इंटू टी, y इक्वल टू y0 मायनस a अपॉन d इंटू टी. हे तुमच्याकडे काय आहे फॉर्म्युला आहे किंवा थेरम आहे. आता याच्यात व्हॅल्यू पुट करूया. x0 ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, y0 ची आलेली आहे.
बी ची आपल्याला माहित आहे, डी ची माहित आहे, फक्त आपल्याला टी काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. चला पुट करूया. एक्स इक्वल टू एक्स नॉट ची व्हॅल्यू 15 प्लस बी ची व्हॅल्यू 20/4 इंटू टी. वाय इक्वल टू नंतर वाय नॉट ची व्हॅल्यू -4250 -172/4 इंटू टी. तर इथं बघा आता एक्स इक्वल टू किती 500 प्लस 5t, वाय इक्वल टू -42 4250 -43. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हा तुमच्याकडे काय झाला रिक्वायर्ड सोल्युशन. पण त्याने काय म्हटलेलं बघा, जर इथं पुढे काय म्हटलेलं की डिटरमाइन ऑल पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे सोल्युशन करायचं ऑल. तुम्ही तुमचं इथपर्यंत सोल्युशन झालं, हा इथपर्यंत सोल्युशन ठेवायचं. पण त्यांनी जर व्हॅल्यू पुट करायला सांगितलं तर बघा काय करा की टी ची व्हॅल्यू 1 पुट करा, 2 पुट करा, 3 पुट करा आणि हे व्हॅल्यू पुट करून काय करायचं आहे तुमचं सोल्युशन भेटून जाईल. टू डिटरमाइन द ऑल पॉझिटिव्ह सोल्युशन. म्हणजे 5 बघा पॉझिटिव्ह म्हणजेच काय, हा पॉझिटिव्ह पाहिजे. 15 प्लस 5t इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. परत -42 5t 0 ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे इथून टी ची व्हॅल्यू काय येईल दिस आणि इथून -t ची व्हॅल्यू दिस. मग टी ची व्हॅल्यू जर हे पॉझिटिव्ह पाहिजे तर तुमच्याकडं याला डिवाइड केलं तर हा किती येईल -100 आणि हे. मग टी ची व्हॅल्यू बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असेल लेस दॅन मध्ये तर किती -98 याच्यामध्ये येऊन जाईल. म्हणजे टी इक्वल टू किती तुमचा 98 आणि 100च्या मध्ये कोण आहे -90 टी इज अन इंटिजर. अशा पद्धतीने आपण काय केलंय हे सोल्युशन फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. आता परत एक एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजून एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा एक लास्ट एक्झाम्पल घेतो तुम्हाला, नंतर बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता एक घेतो मी 24x प्लस 138y इक्वल टू 18. फाइंड द ऑल सोल्युशन ऑफ डायगोनॅलिक इक्वेशन. तर बघा इथं की एक आपल्याकडे इक्वेशन आहे डायगोनॅलिक इक्वेशन. इथून कम्पेअर केलं मी a इक्वल टू 24, b इक्वल टू 138 आणि c इक्वल टू 18. आता बघा की इथून आपल्याकडे सेम परत जीसीडी मानलाय या दोघांचा. परत 24 आणि 138 हे ए आणि बी चे व्हॅल्यू आहेत. 138 मध्ये सगळ्यात मोठा कोण आहे 138 मोठा आहे. परत 138 आणि परत मी 24 इथं लिहून घेणार. मग 24 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे 138 च्या जवळपास येईल 5 ने. मग 5 ने मल्टिप्लाय केला तर किती येतो 120 प्लस किती म्हणजे 138 18. तुमच्याकडे फर्स्ट रिमाइंडर किती आलाय 18. नेक्स्ट परत हा 24 इथं आला, हा 18 इथं आला. आता 18 ला काय मल्टिप्लाय करू म्हणजे 24 येईल. 1 ने मल्टिप्लाय करा आणि रिमाइंडर किती राहतो तुमच्याकडं 6. परत काय करा की हा 18 इथे येऊन जाईल, हा 6 इथे येऊन जाईल. तर 6 ला किती मल्टिप्लाय करू म्हणजे 18 येईल. 3 रिमाइंडर काहीच राहत नाही म्हणजे इक्वल टू 0. तर तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला 6. त्याच्यानंतर d इक्वल टू जीसीडी ऑफ 24 - 138 इक्वल टू 6. सिन्स 6 डिव्हिजिबल बाय 18 म्हणजे 6 जो आहे जीसीडी आलाय तो सी ला डिव्हिजिबल आहे म्हणजे 18 ला भाग जातो म्हणजे ज्याचं सोल्युशन आहे. आता सोल्युशन आहे तर सोल्युशन फाइंड करावं लागेल आपल्याला. मग सोल्युशन फाइंड कसं करतो आपण बघा इथं ह्या स्टेपला या 6 जो आहे एका साईडला जीसीडी ठेवणे, बाकी जे आहे 24 एका साईडला आहे तर मायनस आला म्हणजे इथं काय सॉरी इथं 24 आहे 24 एका साईडला -1 इंटू 18. ठीक आहे. कोणत्या स्टेपला इथं 6 ची व्हॅल्यू किती येईल 24 - 1 इंटू 60. परत ही व्हॅल्यू आलेली आपल्याकडं. आता याच्यानंतरचा कोण रिमेंडर लास्ट नॉन झिरो 18 आहे. मग 18 ची व्हॅल्यू पुट करायची. बघा इथं 24 म्हणजे किती 1 इंटू 24 मायनस हा 1 कॉमन आला. 18 ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये पुट करूया. काय ना 18 ची व्हॅल्यू 138 - 5 इंटू 24. मग 138 - 5 इंटू 24. मग आता हे सॉल्व्ह करूया आपण. 1 इंटू 24 हा मायनस नाही या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. -1 इंटू 138 -1 इंटू 38 -1 इंटू -5 प्लस 5 इंटू 24. आता आपण काय करणार आहे 24 आणि 24 एक 24 घेतला 1 आणि दुसरा काय कोएफिशियंट +5 1 आणि 5 किती 6 इंटू 24 नंतर -1 इंटू 138. आता हा मायनस नकोय आपल्याला मग याला पण आपण कसं करू शकतो प्लस किती आपल्याकडे आला 6 इक्वल टू 6 इंटू 24 प्लस -1 इंटू 138. ओके. आता आपल्याला काय करायचं याला एका साईडला 18 आणायचं आहे. मग 18 साठी काय करावं लागेल मल्टिप्लाइंग
3 ऑन बोथ साइड. बघा मल्टिप्लाय केलं 3 बोथ साइड. मग मल्टिप्लाय केल्यावर काय नाही तर हा इकडचा 18 येऊन जाईल. इथं पण मल्टिप्लाय केलं मी किती 3 ने तर हा 18 झाला आणि -1 ला जर मी मल्टिप्लाय केलं 3 ने तर हा -3. पण हा ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आपल्याला नंतर. आता आपल्याला काय करायचं आहे एक्स वायच्या कोइफिशियंट घ्यायचं म्हणजे कोणाकोणाचे कोइफिशियंट घ्यायचे आपल्याला 24 चा कोइफिशियंट असेल एक्स नॉट आणि वाय 138 चा कोइफिशियंट असेल वाय नॉट. मग हे मल्टिप्लाय करून हे आलं आपल्याकडे 24 × 18 प्लस 138 × -3. तर 24 चा कोइफिशियंट कोण आहे एक्स आणि 138 चा कोइफिशियंट वाय. म्हणजे हा झाला तुमच्याकडं एक्स नॉट वाय नॉट एक सोल्युशन. आपल्या अनदर सोल्युशन काढायचं आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला काय एक्स इक्वल टू एक्स नॉट प्लस बी अपॉन डी इंटू टी. वाय इक्वल टू वाय नॉट मायनस ए अपॉन डी इंटू टी. एक्स मग काय पुट करा एक्स नॉटची व्हॅल्यू 18 आलेली, बी ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे टी प्लस वाय इक्वल टू -3 -1 टू ए ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे इंटू टी. आणि हे सॉल्व केलं मी भाग दिला 6 याला भाग दिला तर तुमच्याकडे एक्स इक्वल टू 18 प्लस 23 टी अँड वाय इक्वल टू -3 -4 टी. हे झालं तुमच्याकडं सोल्युशन ऑफ रिक्वायर्ड इक्वेशन. ठीक आहे. आता बघा इथं की आपल्याला हे जे आहे ना तुम्हाला हे याच्यावर प्रॅक्टिस करायचीच आहे कारण की हे क्वेश्चन फिक्स असतो. बघा एमसीक्यू मध्ये त्याच्यावर भरपूर क्वेश्चन बनतात. त्याच्यामुळे हे जे ना डायपॉटिक इक्वेशन तुम्हाला याच्यावर एनी हाऊ कंडिशन जे आहे तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला 4-5 क्वेश्चन देईल प्रॅक्टिससाठी ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.